जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास पहिला चातुर्य लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ अस्ति मांसांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे घनवट पोचट स्वभावे विवरोन जाणीजे जीवे व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 15वा आत्मदशक आणि समास पहिला चातुर्य लक्षण नाम चातुर्याची लक्षणं आपल्याला समर्थांनी या समासामध्ये दिलेली आहे। दशक 15वा दशक सुरू झालेला आहे आणि 15वा दशक आहे आत्मदशक। दशक 15वा आत्मदशक आणि दशक 14वा होता अखंड ध्यान नाम। आता समर्थांनी आत्मदशक दिलेला आहे। आत्मदशक आपल्याला आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे परिपूर्ण अवलंब करून समर्थ म्हणतात आहे समर्थांनी जे दिलेलं आहे जे समास समर्थांनी दिलेले आहे ते समास उत्तमरित्या आपल्याला कळावेत आपल्याला सहज त्याच्यातला अर्थ कळावा यासाठी समर्थांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि म्हणून दशक 15वा आत्मदशक समास पहिला चातुर्य लक्षण नाम श्रीराम समर्थ। समर्थ म्हणतात अस्ति मांसांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे। मग समर्थ म्हणतात आहे की काय आहेत ही सगळी शरीर कशी आहेत अस्ति मांसांची शरीर आहेत कशी आहेत अस्ति मांसांची शरीरे सर्व शरीर ही अस्ति मांसाचंच असतात वेगवेगळी आहेत का हो नाही प्रत्येकाच्या शरीरामध्ये तेच आहे अस्ति आणि मांस अस्ति हाडं आणि मांसाची बनलेली आहेत। मग त्यात कोण आहे नुसतं हा शरीर नाही नुसतं हे आपलं दिलेलं भगवंताने दिलेलं शरीर नाही तर त्यामध्ये कोण राहतो आहे तर त्यात राहिजे जीवेश्वरे त्यामध्ये कोण राहतो आहे जीवरूपाने ईश्वर आपल्यामध्ये राहतो आहे आपल्यामध्ये आहे या अस्ति मांसांच्या शरीरामध्ये जीवरूपाने ईश्वर राहतो आहे आणि म्हणून हे शरीर काय होतं आहे चालतं आहे बोलतं आहे हालचाली करतं आहे म्हणजे या शरीराची हालचाल आहे कोणामुळे तर जीवेश्वरे जीवामुळे त्या ईश्वरामुळे जीवामध्ये ईश्वर आहे म्हणून त्याला सगळ्या या गोष्टी कळतात आहे आणि म्हणून दिलंय त्यात राहिजे जीवेश्वरे जीवरूपाने ईश्वर राहतो आहे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे। मग शरीरात नाना प्रकारचे विकार जे आहेत ते उत्पन्न होतात आहे आणि त्या विकारानुसार बदलण्यात तो काय होतो आहे प्रवीण असतो आणि म्हणून दिलंय नाना विकारी विकारे प्रवीण होईजे। घनवट पोचट स्वभावे विवरोन जाणीजे जीवे व्हावे न व्हावे अवघे जिने व्हावे न व्हावे अवघे जीव जाणे काय म्हटलंय व्हावे न व्हावे अवघे जीव जाणे। मग समर्थांनी पुढे दिलेलं आहे की घनवट काय आहे घनवट पोचट स्वभाव आहे मग घनदाट काय पोचट काय हे सगळं जीव अगदी काय होतो सहजपणे विवरून जाणतो त्या जीवाला माहीत आहे काय घनवट आहे काय पोचट आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे सगळं जीव जाणतो आहे कोण जाणतं आहे हो अस्ति मांसाचं शरीर दिसतं आहे परंतु त्यामध्ये जो जीव आहे जो ईश्वर आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण शरीर आपलं काय होतं आहे चालतं आहे दिसतं आहे खेळतं आहे हसतं आहे फिरतं आहे मग सगळं हे शरीर चालवण्याचं सामर्थ्य त्या ईश्वरामध्ये आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे व्हावे न व्हावे अवघे व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे। मग घनदाट काय आहे पोचट काय आहे हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो आणि म्हणून विवरोन जाणीजे जीवे काय होतो तो सहजपणे विवरतो म्हणजे त्याला सहजपणे तो विवरून जाणतो आणि व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे आणि त्यापैकी काय व्हावं काय होऊ नये हे सगळं त्याला काय करतं बरोबर कळत असतं आणि म्हणून मग पुढे म्हटलंय एकी मार्ग घेणे एकान मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे ओळखावी जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राहो शोध घ्यावा परांतराचा
मग आता सांगितलं आहे समर्थांनी, एकी एकी माग माग घेणे. एकी माग माग घेणे म्हणजे एखाद्याला अनेक वेळा तोंड वेंगाडावे आणि तेव्हा काय होतं, एकानं मागताच देणे. तेव्हा एखादी गोष्ट मिळते तर दुसऱ्याला समर्थ म्हणतात आहे, दुसऱ्याला एखाद्याने न मागताच एकी माग मागो घेणे म्हणजे अनेक वेळा त्याला सांगावं लागतं, द्या द्या, त्यावेळी त्याला कुठं एखादी गोष्ट मिळते, परंतु एका न मागताच देणे. मग तर दुसऱ्याला एखाद्याला त्याने न मागताच सगळ्या गोष्टी काय होतात, मिळत असतात. तेव्हा एखादी गोष्ट मिळते तर दुसऱ्याला त्याने न मागता सगळं लोक देतात. मग प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. मग या प्रचितीने म्हणजे या अनुभवाने, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी, या अनुभवाने उत्तम लक्षणं कोणती आहेत ते सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणून दिलं, एकी माग मागो घेणे, एकान मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. जानवे हेवंडकारे झाले, ढिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. समर्थ म्हणतात, मग पंजे सतत भेटीचे असतात, जे आपल्या नेहमी जवळ असतात, जे आपल्या सुख दुःखाला कामी पडतात, जे आपल्यावर प्रेम करतात, त्याच लोकांशी आम्ही द्वेष करतो की नाही हो? करतो द्वेष. नेहमीचीच आपली जी हक्काची माणसं आहे त्याच्यावरच आपण रागवतो. काही वेळानंतर आपल्याला कळतं की हे असं असं बोललेलं आहे, मग आपल्याला पण राग येतो. मग काही दिवसासाठी आपण पण त्यांच्याशी मौन धारण करतो, परंतु त्या सगळ्या गोष्टी विसरून आपण शांततेत नेहमी जसं आहे तसं वावरणं तेच योग्य आहे. जास्त कोणाशी जर आपलं पटत नसेल, दुसरा जर आपली खिल्ली उडवत असेल तर त्याच्याशी न बोलणं केवळ बेस्ट आहे. मग समर्थ तेच म्हणतात, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. मग माणसाने जीवाला जीव द्यावा. माणसाने काय करावं, जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा, आत्म्यात आत्मा मिसळावा म्हणजे राह राहो शोध घ्यावा परांतराचा. म्हणजे आपले एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावं आणि राहून राहून दुसऱ्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे याचा शोध घ्यावा. दुसऱ्याचं पण अंतःकरण आपल्याला जाणता आलं पाहिजे हो. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. कोणालाही कोणाच्या मनास लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. त्याच्या दुसऱ्याच्या मनाला लागेल एवढा आपण कोणाला बोलूही नाही आणि काय सांगूही नाही. आपल्याला जे पटतं आहे, आपल्याला जे करावं असं वाटतं आहे ते आपण स्वतः करावं, दुसऱ्यांच्या मागे लागू नये. त्यामुळे ते माणूस सुद्धा आपला काय होतो, विचार करत नाही, आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलत राहतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपल्या सतत भेटीचं आहे, जे आपल्या जवळ आहे ते आपल्यावर सुखदुःखाच्या कामी येतात. कधी सुख आलं कधी दुःख आलं तरी सुद्धा आपल्या सोबत असतात आणि त्यांचं खरोखर आपल्यावर प्रेम असतं. पण त्याच लोकांशी आम्ही काय करतो, द्वेष करतो, त्यांचाच आम्ही हेवा करतो आणि त्यांनाच उनधुन बोलतो. तसं करू नये. आपल्याला खरंच जो मदत करतो आहे, ज्याने मदत केली आहे त्याला मात्र कधीही विसरू नये. समर्थ म्हणतात की आपली जी फॅमिली आहे, आपली जी माणसं आहेत त्यांना आपण दुखवू नये आणि जर त्यांना आपण पटत नसू तर आपण शांत बसणं हेच केवळ उत्तम आहे. कारण जर आपल्याला आपण दुसऱ्याला नको असेल तर तिथे जाणं काही योग्य नाही. आणि म्हणून माणसाने माणसाला जीव लावला पाहिजे, तसा आत्मा आत्म्यात मिसळला पाहिजे. म्हणजे आपलं एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावं. बाहेर दिसण्यापुरती नाही हो, दुसऱ्याला दिसायला पाहिजे म्हणून मी त्याच्याशी खूप चांगला वागतो आहे, हे खूप चुकीचं वागणं आहे. त्याच्यापेक्षा जसं तुझं मन आहे तसं तू वागत राहा. दुसऱ्याला दाखवण्यासाठी, दुसऱ्याने पाहण्यासाठी, दुसऱ्याने वाहवा करण्यासाठी आपण जर तसे वागत असू तर ते अत्यंत चुकीचं आहे. तुझ्या मनात जे आहे तेच तुझं बाहेर निघालं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तुझ्या मनात तेवढी स्वच्छंदी असली पाहिजे, तेवढा स्वच्छ तुझं मन तेवढं निर्मळ असलं पाहिजे, तरच तुला ते करता येणार आहे. आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण एके दिवशी ते होणार आहे. कारण आपल्या मनामध्येच तसं पाहिजे. जेव्हा आपल्या मनाला आपण तयार करू की नाही मला सगळ्यांसोबत चांगलंच वागलं पाहिजे, सगळी माणसं माझी आहेत,
तुझं आणि माझं करून इथे काही फरक पडत नाही. मग तसं करता कामा नये. सगळ्यांना आपलेच संबंधी आहेत असं उत्तमाचं वागवलं पाहिजे. ओठात एक पोटात एक असं करू नये. आपलं मन आपण स्वच्छ निर्मळ, दुसऱ्याने काही करू दे पण आपलं मन आपण स्वच्छ निर्मळ ठेवलं पाहिजे. दुसऱ्यासोबत आपलं पटत नसेल तर तिथे आपण जायचं नाही किंवा जास्त बोलायचं पण नाही. दिसला आवाज दिला बस. पण समर्थ म्हणतात त्याच्यामध्ये अडकायचं नाही. मग दुसऱ्याला आपण वाईट का बोलावं? बोलूच नाही. आपल्या मनात आपण नेहमी स्वच्छ काय आहे ते ठेवावं, निर्मळ ठेवावं, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करावा आणि हळूहळू एक दिवस असा येईल की आपल्याला दुसऱ्याबद्दल कोणाबद्दलही काहीच वाईट वाटणार नाही. आणि म्हणून म्हटलंय की माणसाने माणसाला जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा, म्हणजे एकरूपत्व जाणून सगळ्यांशी आपण आत्मीयतेने वागावं आणि राहून राहून दुसऱ्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे हेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जानवे हेवंडकारे झाले, ढिलेपणे हेवड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे, तैसेची हे मनास मन, विवेके जावे मिळून, ढिलेपणे अनुमान होत आहे. मग आता इथे समर्थ म्हणतात आहे, जानवे हेवंडकारे झाले, म्हणजे जानवे ढिले असलं की ते एकात एक गुंत. जानवं माहितीने जे आपण गळ्यात घालतो ते जर व्यवस्थित नाही घातलं तर ते एकात एक गुंतच जातं. ढिलेपणे हेवड आले, पण ते जर नीटनेटकं घातलं, जर ढिलं झालं तर ते एकात एक गुंतणार. पण नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे, पण ते जर नीटनेटके घातले असेल तर ते किती शोभून दिसतं हो, किती सुंदर दिसतं बघा. मग तसंच पुढे म्हणतात आहे, अनुमाने अनुमान वाढत, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय तो आधी पाहावा. समर्थ म्हणतात त्याचप्रमाणे माणसाने विवेकाने आपलं मन विवेकाने जाणून आपलं मन विवेकाने, समर्थ म्हणतात आपलं मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावं, म्हणजे सगळ्यात चांगलं. ढिलेपणाने उगीच मनात नाना कल्पनांचा वाव मिळतो. ढिलेपण कुठल्या गोष्टीबद्दल ठेवू नये, दुसऱ्याबद्दल आपल्या मनात वाईट काही येऊ नये. आणि कुठली गोष्ट काही असेल, आपल्याला काही समजलं असेल तर आपण ते काळानंतर विसरून जावं, ज्याचं त्याचं त्याच्याकडे. आपण आपलं सुंदर, निरोगी, स्वच्छ आणि उत्तमाचं आरोग्य जगायचं आहे. पण जे सतत समर्थ म्हणतात तसंच आहे की आपल्या लोकांवर प्रेम करा, तो शेवटी तुमच्या संकट समयी तुमची मदत करणार आहे. तुमचीच लोक तुमच्या मदतीला येणार आहे. म्हणून सांगितलंय, कठीण समयी येता कोण कामासी येतो. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता ते तुमच्या कामाचे आहेत, ते कामी पडणार आहेत. आणि ते प्रेम सुद्धा निस्वार्थ बुद्धीने, ते प्रेम सुद्धा निस्वार्थी बुद्धीने केले पाहिजे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता केलं पाहिजे. कारण तो भगवंत आहे, तो भगवत स्वरूप आहे, जो परमेश्वर कृपेने तो तुमच्या जवळ आलेला आहे. मग ही परमेश्वराची कृपा आहे, हे परमेश्वराने तुमच्या जवळ पाठवलेलं आहे. ती संधी मिळालेली आहे तुम्हाला त्याची पूजा करण्याची. मग स्वागत आहे त्या पूजेचं. कुणाचं स्वागत करता, देहाचं की आत्म्याचं? तर देहाचं काय स्वागत करायचं, तो तर निर्जीव आहे, त्याच्यामध्ये अंतरात्मा जो बसलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आहे, त्याचं अभिनंदन करतो आहे, त्याचं कौतुक करतो आहे, त्याचे गोडवे आहेत. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात, जगात जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावे कोणेवरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. काय म्हटलंय, अनुमाने अनुमान वाढत. आणि पुढे काय म्हटलंय, दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जानवेना, अवश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे. मग काय म्हटलंय, त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, माणसाने विवेकाने आपलं मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावं. ढिलेपणाने उगीच मनात काही नाना कल्पनांना वाव देता कामा नाही. उगाच कामाशिवाय आपल्या मनामध्ये कोणताही प्रश्न, कोणती बाब असेल तर ती आपण जास्त दिवस झुरून ठेवायची नाही. जे काही आहे ते सगळं विसरून जावं. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे की कल्पनेने कल्पना वाढत जाते. जर कल्पना केली तर कल्पनेने अजून अनुमान वाढत, भिडेने कार्यभाग नासतो.
कल्पनेने काय होतं, कल्पना वाढत जाते, भिडेने कार्यभाग साधत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे प्रत्यय तो आधी पाहावा. ह्या कारणानेच, हे जे कारण आहे त्या कारणानेच समर्थ म्हणतात आधी अनुभव घेऊन पाहावा, आधी अनुभवावं आणि नंतर मात्र तसं वागावं. आधी अनुभव घ्यावा. आणि म्हणून म्हटलंय, आकल सांडून परती नाही, दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश होती लोक नाना कोण्या प्रकारे. दुसऱ्याच्या मनातलं आपल्याला कळणार आहे का हो? दुसरा समोरचा आपल्याशी खूप गोड बोलतो आहे आणि त्याच्या मनात काही प्रचंड नाना विचार आपल्याबद्दल चालू आहेत. मग समर्थ म्हणतात, त्याच्या मनात काय आहे हे आपण जाणू शकतो का? नाही. तो ज्यावेळी दुसऱ्याकडे आपल्याबद्दल काही बोलतो आणि ते आपल्याला कळतं, त्यावेळी आपल्याला कळतं की त्यावेळी आपल्याला समजतं की मी याच्यावर तर अंध विश्वास ठेवला होता, अंध प्रेम केलं होतं, की याच्यावर मी एवढा जीव लावला होता, सगळ्यात जास्त याला मानत होते मी, तरी सुद्धा याने माझ्याच कमतरता लोकांना जाऊन सांगितलं, याला एवढं करूनही त्याने मात्र माझा विश्वासघात केला. मग आपल्याला त्याच्याबद्दल काय होतं, हळूहळू कल्पनेने कल्पना वाढत जाते. मग काय होतं, कल्पना वाढत जाते, भिडेने कार्यभाग साधत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आधी अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून म्हटलंय, दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश होती लोक नाना कोण्या प्रकारे. मग दुसऱ्याच्या मनात काय आहे, दुसऱ्याचे जीवीचे कळेना, दुसऱ्याच्या मनात काय आहे कळेना, ते कळत नाही, परांतर ते जाणवेना, त्यांचे अंतःकरण जाणता येत नसेल, तर वश होती लोक नाना कोण्या प्रकारे. मग अंतःकरण जाणता येत नसेल तर मग लोक वश कसे होतील? आणि म्हणून पुढे म्हटलंय, आकल सांडून परती, लोक वश कर्ण करीती, अपूर्णपणे हळ पडती ठाई ठाई. मग अक्कल न वापरता मग लोक वशीकरणाचे प्रयोग करतात आणि पण ते वेळोवेळी काय होतात, निष्फळ झाल्याने ते थंडावतात. कसं होणार आहे हो? नाही होणार. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जगदीश आहे जगदांतरी. खूप उत्तमाची ओवी आहे. जगदीश, जगदीश जगाचा ईश, जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावे कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. म्हणजे जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणी मात्रांच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावरी करावीत. आता वरती काय म्हटले समर्थांनी, सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे, ईश्वर आहे, जीवेश्वर. सगळ्यांकडे तो जीवेश्वर आहे, सगळ्यांच्या मनात तो जीवेश्वर आहे. मग हे चेटकं करून त्याला लागणार आहे का, करणी करून त्याला लागणार आहे का? नाही. तो तर जीवात्मा आहे, तो परमेश्वर आहे, ईश्वर आहे, त्याला काही कशाचीही बाधा होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय, जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी तरी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. मग समर्थ म्हणतात, जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणी मात्रांच्या अंतर्यामी असताना चेटकं कोणावरती करावीत. आणि या प्रकारे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ आहे. काय? जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. म्हणजे तो विचार करतो की भगवंत जर सगळ्यांच्याच हृदयामध्ये आहे, सगळ्यांच्याच मनामध्ये आहे, तर मग चेटकं आणि करणी कोणावर करावी? मग तो जो विचार करतो आहे असा तोच खरा सगळ्यात काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि म्हणून म्हटलंय, जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावे कोणीवरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. म्हणजे या जगामध्ये कृत्रिम कार्य करणारे जे आहेत, श्रेष्ठ कार्य श्रेष्ठ करतो. मग पुढे दिलेला आहे समर्थाने, श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करीतो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट, अथवा भले. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. मग श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ आहे. कृत्रिम करीतो कनिष्ठ, जो कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो. आणि कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले, आपल्या कर्मानुसार प्राणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं ठरतो. म्हणून म्हटलंय, या जगामध्ये कृत्रिम कार्य करणारे जे आहेत ते श्रेष्ठ कार्य श्रेष्ठ करतो. लहान मनुष्य लहान कार्य करतो. कृत्रिम कार्य करणारा, कृत्रिम कार्य म्हणजे
फॉर्मॅलिटी. काय फॉर्मॅलिटी असतात? अंतःकरणापासून एखादं कार्य केलं पाहिजे. एखादा सत्कार करायचा असेल तर तो फॉर्मॅलिटी आहे का? का या बसा असं म्हणणं नुसतं तोंडातून होता कामा नये. जेव्हा ते अंतःकरणातून असेल तेव्हा आपण म्हणतो. या बसा न म्हणता, म्हणजे नुसतं कृत्रिम दिसण्यापुरतं नाही करायचं आहे. या बसा न म्हणता, अरे कारे किती दिवस झाले, काय म्हणता, अरे किती दिवस झाले, अजून का नाही आले तुम्ही आमच्याकडे, आजचा दिवस तुला दिसला का हा, असं जरी म्हटलं तरी त्याला राग येणार नाही. कारण ते अंतःकरणापासूनचं आहे, अंतःकरणापासूनचे ते बोल आहेत. कधी कधी फॉर्मॅलिटी म्हणून या बसा म्हटलं ना, त्याचं सुद्धा कौतुक वाटत नाही. अंतःकरण तुमचं निर्मळ असेल, त्याच्याबद्दल तुमचा स्नेह असेल, तर तुमच्या मुखातून निघालेला एखादा कडक शब्द सुद्धा त्याला तो स्नेह देऊन जातो. जसं ज्येष्ठ मनुष्य जेव्हा कनिष्ठांना अहो जाहो म्हणू लागतात तेव्हा कनिष्ठांना दुःख होतं. उलट ज्येष्ठांकडून अरे कारे म्हटलं गेलं तर मन सुखावते. का सुखावतं? कारण जो अरे कारे म्हणतो त्याचं प्रेम, स्नेह, आशीर्वाद तेवढे जास्त असतात. ते कळलं पाहिजे. ज्या माणसाला अरे कारे म्हणणारे लोक आहेत जगात, तोपर्यंत असं समजावं आपण जगामध्ये आपल्यावर कुणीतरी आशीर्वाद देणारा कायम आहे. माता पिता आपल्याला अरे कारे करतात, ज्येष्ठ बंधू मित्र आपले आहेत ते करतात, आपली जी जवळची माणसं आहेत, आपली बहीण आहे, आपली आई आहे, आपली जी हे आहेत बहीण भावंड, म्हणून समर्थ इथे का म्हणतात आहे की आम्ही चांगलं कार्य करा, आणि त्या चांगल्या कार्यामुळे आपल्या हातून चांगलं कार्य घडलं की तुम्हाला सुद्धा त्याची प्रचिती सुद्धा काय होईल, चांगलीच येईल. कारण कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले, म्हणजे माणसे चांगली आणि वाईट कशी ठरतात, माणसे चांगली आणि वाईट ठरतात ते फक्त त्यांच्या कर्मानुसार ठरतात. खूप उत्तमाच्या ओवी आहे तो. समर्थाने अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टी सांगितलेल्या आहेत. आत्ताच्या या स्वार्थी जगामध्ये सगळे जो तो आपापलं बघत आहे, परंतु स्वार्थी निस्वार्थ जे प्रेम आहे, निस्वार्थ मन आहे ते मात्र कुणाला दिसत नाही. आणि ते जर खरंच मनामध्ये असेल तर कधी ना कधी त्या माणसाचं भलं हे होणारच आहे. त्याचं मन मात्र निर्मळ पाहिजे. मग कर्म चांगलं असेल, कर्म जर त्याचं चांगलं असेल, कर्म चांगलं कोणतं? ज्या कर्मातून इतर लोक जोडली जातात, इतरांवर स्नेह निर्माण होतो, इतर लोक आपलीसे होतात, ते कर्म चांगलं आहे. जे दुसऱ्याचं दुःख करतं ती अपवित्र वैखरी आपलाच घात करते, कोणी एके प्रसंगी, असं समर्थ म्हणतात. म्हणून आम्ही दुसऱ्याला दुःख देणं हे अपवित्रपणाचं लक्षण आहे, दुसऱ्याला सुख देणं हे पवित्रपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा. म्हणून समर्थ इथे म्हणतात काय, उत्तम पदार्थ आहे तो आपल्याला दुसऱ्याला देता आला पाहिजे. उत्तम गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्याला देता आले पाहिजे, तर आपलं निस्वार्थ मन असं आपण समजू शकतो. शब्द निवडून बोलावा. काय म्हटलंय? शब्द निवडून बोलावा. कोणाच्या मनाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. कोणाच्या मनाला दुखे लागल असं कधीही वागू नये. शिस्त आहे, शिस्त सांगावी. जे काही आहे ते स्पष्ट सांगावं. परंतु समर्थ म्हणतात आहे की जास्त दुसऱ्याला त्रास देता कामा नये, त्याचं मनही जाणून घ्यावं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. मग राजे लोक कुठे जाणार? राजपंथे, म्हणजे राजमार्गाने जातात. चोर जाती चोरपंथे, चोर असतात ते चोर वाटेने जातात. वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे, मग वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी काय करतात? मूर्खपणे वागतात. स्वतःच्या स्वार्थासाठी, थोड्याशा स्वार्थासाठी ते मूर्खासारखे वागतात. आणि म्हणून मोठी लोक मोठ्या मार्गाने जातात. चोर असतात ते राजमार्ग त्यांना नसतो, ते गल्ल्याबोळातून पडतात. राजे आपल्या मोठ्या मार्गाने जातात, चांगल्या मार्गाने. चांगले लोक जाणार हो. मार्ग चांगला असेल तर माणसंही चांगली हवेत, म्हणून चांगल्या मार्गाने चांगली लोक जातात, वाईट मार्गाने वाईट लोक जातात. म्हणून म्हटलंय वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. म्हणून वेडे जे लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थाने ते ठकले आहेत, ते फसतात आहे, ते खरे मूर्ख आहे. आणि जे आपला स्वतःचा स्वार्थ साधतात, स्वार्थ नाही हो, जो परारार्थ आहे
जो स्वार्थ आहे त्याच्यासारखा मोठा स्वार्थच नाही. आणि म्हणून जगाला आपणंसं करणं यापेक्षा जास्त अधिक स्नेह कुठेही मिळू शकणार नाही. लोकांना आपलंसं करावं, भावाने भावावर प्रेम करावं, बहिणीचं प्रेम भावाला मिळावं, भावाचं प्रेम बहिणीला मिळावं, नातेवाईकांचा सगळ्यांचा एकमेकावर स्नेह असावा, आल्या गेल्याचं कौतुक असावं, जो कोणी आपल्या घरी येईल त्या घरी येणाऱ्याला हे घर आपलं आहे असं वाटावं, अशा प्रकारचा विचार जोपर्यंत तुमचा दृढ होणार नाही तोपर्यंत लोक तुमचे होणार नाहीत. मग आपल्या घरी कुणी पाहुणा येऊ नये असं म्हटलं तर अयोग्य वाटेल. पण खरा अर्थ बघूया. आपल्याकडे पाहुणा काय म्हटलंय? आपल्याकडे पाहुणा पुढे दिलंय, मूर्खास वाटे मी शहाणा, परितो दैन्यवाना, नाना चातुर्याच्या कुणा चतुर जाणे. मग म्हटलंय कारण पाहुण्यांना कसं असतं, खरा तुमच्याशी जो स्नेह आहे तो जास्त दिवस राहणार नाही. कारण पाहुण्यांना घरामध्ये मर्यादा असते. याला हात लावायचा नाही, त्याला हात लावायचा नाही, वाढलं ते जेवायचं, झोपायला जी जागा दिली तिथं झोपायचं, जे दिलं तेच घ्यायचं. त्याला घरात सगळीकडे वावरण्याचा अधिकार नसतो कारण तो पाहुणा असतो. पण जो घरातला असतो त्याला सगळा अधिकार असतो. म्हणून आपल्या घरामध्ये पाहुण्यापेक्षा आपली माणसं आली पाहिजे असं वाटतं. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, मूर्खास वाटे मी शहाणा, परितो वेडा दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. मग मूर्ख माणसाला वाटतं की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि कसा आहे, दैन्यवाना असतो. आणि जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून म्हटलंय मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना. मूर्खाला काय वाटतं की मी शहाणाच आहे, पण तो शहाणा असतो का हो? मूर्खाला वाटतं मी शहाणा आहे, परंतु तो शहाणा असतो का? प्रत्येक माणसाचा हा स्वभाव गुण आहे. प्रत्येकाला मी म्हणजे चांगला असं प्रत्येकाला वाटतं. तो आहे की नाही हे लोक ठरवत असतात. आपण चांगले आहोत की नाही प्रत्येकाला प्रत्येकजण चांगला वाटतं. मी चांगलीच वाटणार, कितीही जरी वाईट वागले तरी मला चांगलीच वाटणार. मग समोरच्याला दुसरा बरोबर सांगतो की हा माणूस कसा आहे, तो माणूस कसा आहे. मग तो चांगुलपणा मी माझा ठरवायचा नसतो, चांगुलपणा इतरांनी ठरवायचा असतो. परीक्षा माझी कोणी करायची? मी माझी परीक्षा करण्यापेक्षा माझी परीक्षा दुसऱ्याने करावी. मी पेपर सोडवायचा आणि दुसऱ्यांनी तपासायचा, करेक्ट मूल्यमापन होईल. मला नाही कळतो माझ्यातले दोष, इतर लोकांना कळतात, ते इतरांना कळतात हे कळलं पाहिजे. ते आपल्याला कळत नाही हो. एखादी गोष्ट आपल्याला बरीच वर्ष माहीत नसतं, परंतु आपण ज्यावेळी दुसऱ्यांच्या संपर्कात जातो त्यावेळी ते बरोबर सांगतात. काही गोष्टी तर अशा असतात की बालपणापासून आपल्याला माहीतच नसतं आपल्यामध्ये काय कमी आहे, काय चांगला गुण आहे. कारण आई वडिलांकडे एवढे आनंदाने बागडलेलो असतो, एवढी आनंदाने राहिलेलो असतो की आपल्याला आपल्यातली कमीच वाटत नाही. पण जेव्हा एकदा का लग्न झालं की माणसाला त्याच्यातल्या त्रुटी सुद्धा दिसू लागतात. म्हणजे ज्या त्रुटी कधी पाहिलेल्याच नाही, ऐकलेल्याच नाहीत, ते सगळं मग लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यावर सगळं बरोबर काही कळतं आपल्याला. आपल्यामध्ये काय चांगले गुण आहेत, काय वाईट गुण आहेत, ते बरोबर मूल्यमापन करेक्ट केलं जातं. ती लोक बरोबर आपला करेक्ट मूल्यमापन करतात जे आजूबाजूला असतात ते. मग मूर्खास वाटे मी शहाणा, प्रत्येकाला वाटतं मी शहाणा आहे, शहाणा समजतात, मी हुशार आहे, पण मूल्यमापन ज्यावेळी केलं जातं त्यावेळी कळतं. मग समर्थ म्हणतात मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना. तो वेडा आहे, दैन्यवाना आहे. मग नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. चांगले माणसानं चांगली माणसं ओळखू येतात. जो चांगला आहे तो चांगलाच आहे, जे सोनं आहे ते कधी ना कधी चकाकणार आहे, जे खोटं आहे ते कधीतरी उघडं पडणार आहे. सोनं जास्त दिवस, खोटं जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही. सोनं आहे ते उजळणारच आहे, आज नाही तर उद्या त्याचा रंग दिसणारच आहे, ते सगळं चकाकणार आहे. मग त्याला कळणार की हे काय आहे. आणि म्हणून म्हटलंय जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. मग आता समर्थ म्हणतात जो जगदांतरी मिळाला, जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो जगदांतरची झाला.
तो सर्वांचा अंतरात्माच होतो आणि अरत्री आणि परत्री तयाला काय उणे. मग त्याला इहलोकात आणि परलोकात काय उणे पडणार आहे. म्हणून जो जगदांतरी मिळाला, अरत्री आणि परत्री म्हणजे इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये माणसाला काही कमी पडायचं नाही. केव्हा? जो जगदांतरी मिळाला म्हणजे लोकांच्या अंतःकरणात मिळता आलं पाहिजे. ज्या समुदायामध्ये आम्ही जातो तर आम्ही शरीराने विसरतो. एखादं लग्न समारंभात असेल, एखादं फंक्शन असेल, एखादी पार्टी असेल, तर आम्ही जातो, खातो पितो, परत येतो. देहाने ते सगळं विसरतो. देहाने विसरतो, मनाने विसरता आलं पाहिजे. हजारो लोक दिसले तर सगळे लोक आपलं आहेत हे लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारचा भाव जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत तो आनंदच मिळणार नाही. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जो जगदांतरी मिळाला तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. अरत्री आणि परत्री म्हणजे इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये काहीही कमी पडणार नाही. कारण परमेश्वर हा सगळ्यांच्या हृदयात वास करतो आहे आणि त्यांच्या हृदयात तुम्ही जाऊन बसता आणि सगळ्यांना तुम्ही सहकार्य करता. म्हणून ते लोक आपलं होतात आणि तो परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतो. म्हणून जनी जनार्दन असेल तो जगामध्ये आहे हे कळेल कोणाला हो? ज्या माणसाचा अहंकार गेला त्याला कळेल. संतांची जी उंची आहे ती काय आहे, मुक्ताबाईंचे अभंग काय आहेत, बहिणाबाईंचे अभंग काय आहेत. बहिणाबाईंनी गायलेलं आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. किती सुंदर सुंदर लिहिलेलं आहे. संत तुकाराम आहेत, मुक्ताबाईंचे अभंग आहे. सगळ्या जगाने या संत मंडळींना त्रस्त केलं तरी सुद्धा मुक्ताबाईंच्या मुखातून माऊलींना समजून सांगितलेलं आहे. ते काय, ताटी बंद करून ते आपल्या झोपडीमध्ये बसले तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या होत्या की तू एवढा मोठा आहेस, ज्ञानियांचा राजा, तू रुसून बसू नको. हे अज्ञानी पामर आहेत, उलट त्यांच्यावर दया कर. योगी पावन मनाचा, तू योगी पावन मनाचा आहेस, साही अपराध जनाचा, तू जनाचे अपराध सहन कर. विश्व रागे झाले बन्नी, संत सुखे व्हावे पाणी. केवढी उंची असेल कल्पना करा, केवढी उंची असेल त्या भगवंतांची हो. आणि आपण, आपल्याला कोणी एकदा बोललं तर आपलं 7 जन्म विसरणार नाही एवढं आपण लक्षात ठेवतो आणि तसंच वागतो. हे खूप चुकीचं आहे. म्हणून संतांचं आचरण आपण तसं आचरलं पाहिजे. आपल्या आचरणामध्ये त्यांचं आचरण बघून आपल्या आचरणामध्ये बदल झाला पाहिजे. संतांकडून काय घ्यावं, एवढी सुंदर महाराष्ट्राला एवढी सुंदर संत भूमी लाभलेली आहे. संतांची भूमी आहे ही, आणि संतांनी एवढं चांगलं चांगलं आपल्यासाठी दिलेलं आहे. कधीतरी त्यांचे चरित्र वाचावेत हो, त्याच्यावरून सगळं कळतं आपल्याला. कधीतरी अभंग वाचावेत, प्रत्येक अभंगाच्या ओवी किती उत्तम आहेत. समर्थांनी सगळं दिलेलं आहे. मनाचे श्लोक समर्थांचे आहे, सगळं मनाला आहे. मना रावणा पाय काय केले, अकस्मात ते सर्व राज्ये. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्ये बुडाले. पुढे सांगितले, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मना सज्जना, मना तू सज्जन आहे, मना सज्जना कुठं जावं, भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे. किती उत्तमाच्या ओवी आहे तो, खूप उत्तमाच्या ओवी दिलेल्या आहेत. देव पाहावया गेलो, देव होऊन ठेलो. म्हणून समर्थ म्हणतात की रागाने जग जर तापून निघाले असेल तर संतांनी सुखाचं पाणी व्हावं संतांसारखं आणि सुखानं पाणी द्यावं. आणि ह्या पाण्यामुळे अग्नी विझून जातो आणि सगळ्यांना आनंद मिळतो, असं आम्हाला वागता आलं पाहिजे. त्या संतांचं आचरण आम्ही आचरलं पाहिजे, संतांसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणून म्हटलं आहे पुढे समर्थांनी, शब्द शास्त्रे झाले क्लेश, संत मानावा उपदेश. लोकांनी आम्हाला शब्द क्लेश दिला, दुःख दिलं असं वाटत असेल तर आपण तो उपदेश मानावा. इतर लोक जर एखादा शब्द आपल्याला कडक बोलत असतील तर त्यातून आम्हाला काहीतरी चांगला मार्ग मिळाला पाहिजे, तर द्वेष करता कामा नये. या सगळ्या मार्गाने आम्हाला जग जिंकता आलं पाहिजे. म्हणून म्हटलंय, अखंड तयास देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही. माणसाने परमेश्वराची कायम भक्ती करावी आणि स्वतःचा अहंकार घालवायचा नाही.
काय उपयोग हो भक्ती करून? भक्ती केलेली असेल तर त्या भगवंतासारखं आपल्याला शांत राहता आलं पाहिजे ना. अहंकार, कुठल्याही गोष्टीचा अहंकार, गर्व, ताठा आपल्याकडे असता कामा नये. जसं आपण आहे तसंच आपण साधं सोपं जीवन जगावं. त्या जीवनामध्ये कोणाचा क्लेश घेता कामा नये, कोणाचा राग नको, मगत नको, मत्सर नको, कोणाबद्दलही क्लेश नको, काहीच आपल्याला करायचं नाही. जसं जीवन आपण जगतो आहे, आपल्याला देवाने एवढं सुंदर जीवन दिलेलं आहे ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आपल्या सुखी संसारामध्ये दुसऱ्याचं उणं धुणं काढून आपलं आयुष्य का बरबाद करायचं आहे? आपल्याला आपलं जे आहे ते आपण सांभाळावं, आपलं मन स्वच्छ निर्मळ ठेवावं आणि जे काही घडलं आहे ते विसरून जावं. ज्याचा त्याचा धनी तो आहे, त्याने तो बघावा. आपला अहंकार गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांवर आपण प्रेम केलं पाहिजे. यामुळे प्रेम वाढेल आणि सगळं जग आपलं होईल. आणि या आपल्या जीवनामध्ये याची देही याचा डोळा, आपल्याला आनंदाचा सोहळा करता आला पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, बुद्धी देणे भगवंताचे. काय म्हटलंय? जो जगदांतरी मिळाला तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. म्हणजे जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो सर्वांचा अंतरात्माच होतो. त्याला इहलोकात आणि परलोकात काय उणे पडणार आहे. आणि म्हणून म्हटलंय, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. मग बुद्धी कोणाचा आहे? बुद्धी देणं कोणाचं आहे? बुद्धी देणे भगवंताचे. बुद्धी देणं, बुद्धी हे भगवंताचं देणं आहे. बुद्धिविन माणूसकाचे. ज्या माणसाला बुद्धीच नसते असा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो. बुद्धिविन माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. मग त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून काय करतो? भीक मागतो. मग मनुष्य देह प्राप्त झाला असता स्वस्वरूप ज्ञान प्राप्त करून घेत नाही आणि अज्ञानाने तो काय होतो? दुःखी होतो. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, काही मोठी लोक असतात, त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना त्यांचं सगळं वैभव गमवावं लागतं. लोक ज्ञानी असतात, पदसिद्ध असतात, वरच्या पदावर असतात, पण फक्त लोकांना दुखवल्यामुळे त्यांचा सगळा मोठेपणा जो आहे तो निघून जातो. सगळं राज्य त्यांचं निघून जातं, थोडं थोडं करून सगळं वैभव निघून जातं. शेवटी अपयश पदराशी येतं आणि सगळं असून सुद्धा नसल्यासारखं असतं. याचं कारण काय? तर फक्त आपल्याला भगवंताने जी बुद्धी दिली आहे त्याचा योग्य वापर केला नाही. लोकांना आपलंसं करता आलं नाही. लोकांना जिंका आणि मग त्यांच्याकडून चांगली कामं करून घ्या. लोक तुमच्यासाठी हातात झाडू पण घेतील, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या अंतःकरणामध्ये शिराल, तुम्ही आपलं समजून त्यांच्याशी वागाल तेव्हा. म्हणून प्रेम हे प्रेम बळे. प्रेम केल्याशिवाय प्रेम वाढत नाही, प्रेमाने प्रेम वाढतं. आज आपण प्रेम दिलं तरच प्रेम वाढणार ना. एखाद्यावर आपण प्रेमच केलं नाही तर तो समोरचा पण काय प्रेम करेल आपल्यावर? आपण जीव लावला तर समोरची व्यक्ती जीव लावणार आहे. आपणच जर त्याला व्यवस्थित त्याच्याशी बोललो नाही, एखादा जर पाहुणा आपल्याजवळ आलाय, घरी येऊन बसलाय, आपण त्याला काहीच विचारलं नाही, धड बोललो नाही, मग त्याचा आणि आपलं तो जाताना पण नाखुश होऊन जाईल. काय त्याच्यात नातं राहील? आणि म्हणून म्हटलंय, जे म्हणून बुद्धी देणं कोणाचं काम आहे? भगवंताचं. बुद्धिविन माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. मग ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात तिथंच लोकांना त्याच आवडतात, मान्य होतात आणि त्यांचा अभिमान वाटतो. पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंततात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते अडकले जातात. अभिमानामुळे मुख्य काय होतं? ते सगळ्यामध्ये अडकले जातात. या समासाचंच वैशिष्ट्य आहे की माणसानं स्वतःला असं तयार करावं की माणसाची अशा प्रकारची वागणूक असावी की सारं जग हे त्याचं झालं पाहिजे. म्हणून म्हटलंय, हे विश्वची माझं घर, हे विश्वची माझे घर. अशी माऊली जी म्हणते त्याचा प्रत्यय येऊन त्यात द्यायचा असेल तर या समासाचं श्रवण झालं पाहिजे. हे विश्व माझं घर कधी होईल? तर जेव्हा घरात राहणारी सर्व लोक तुमची होतील. मुळात घर हे आपलं नसतं, घरातील माणसं आपली असतात.
घर ते सुखी असतं ज्या घरात माणसांची मनं जुळलेली असतात. म्हणून माणसांची मनं ओळखता आली पाहिजेत, मनं जिंकता आली पाहिजेत, म्हणजे मग आपल्याला सर्व सुख प्राप्त होते. आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये फार मोठं सूत्र दिलेलं आहे की सगळ्या लोकांना प्रसन्न करण्यासाठी, सगळ्या लोकांना वश करण्यासाठी त्यांची मनं राखावी असं समर्थ म्हणतात. मनं राखणं म्हणजे काय करणं, तर त्यांच्या मनाप्रमाणे आपलं वर्तन असणं. ते आपल्या आजूबाजूला नातेवाईक आहेत, काही रागीट आहेत, काही छोट्याशा गोष्टींनी चिडणारे आहेत, काही रुसून बसणारे आहेत, काही मानाचे बुकेलेले आहेत, अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे, एकाच प्रकारचे नाही, ते वेगवेगळे भिन्न प्रकारचे आहेत. मग त्यांना काय पाहिजे तेवढं सूत्र हातात घ्या. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की जगामध्ये जे जे जेथे निर्माण झाले तेथे तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. मग जे जे जिथं निर्माण झालं त्या त्या माणसाला त्याचा त्याचा अभिमान असतो. आणि म्हणून कोणाचा अभिमान दुखू नये, कोणाच्या मनाला धक्का लागेल असं आपल्याकडून वर्तन झालं नाही की तो माणूस तुमचा आहे, तो सहाय्यभूत झाला नाही तरी चालेल, पण तो तुमचा विरोधक होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. काय म्हटलंय? अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. म्हणजे समर्थ म्हणतात या जगात सर्वच लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत, अवघेच म्हणती. मग काय म्हणतात? सगळेच म्हणतात आम्ही थोर आहे, आम्ही सुंदर आहे, चतुर आहे. कोण नाही म्हणत? जो तो तसाच म्हणतो. म्हणून आपुल्याला असा अभिमाने ऐसा विचार अनिता मना, कोणीच लहान म्हणविना, जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. जर सगळे असंच म्हणायला लागले तर लहान कोण कोणाला म्हणणारच नाही, कोणच लहान होणार नाही, सगळेच मोठे होऊन जातील. म्हणून ऐसा विचार अनिता मना, या जगात सर्वच लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत, असा विचार करून कोणीच स्वतःला लहान म्हणून घेत नाही, कोणीच लहान म्हणाविना. पण जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. पण जाणते लोक असतात ते कल्पनेने सगळं काही जाणतात. आणि या जगात असं कोण आहे हो की जो स्वतःला लहान समजतो? प्रत्येक मनुष्य माझ्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि मी त्याच्यापेक्षा कसा वरचढ आहे असं दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. माझं स्वतःचं अस्तित्व कसं वेगळं आहे हे सांगत असतो. आणि म्हणून मी चतुर आहे, मी सुंदर आहे, मी हुशार आहे, मी देखणा आहे, मी श्रीमंत आहे, मी बलवान आहे, असा कुठला तरी अहंकार तो जपत असतो. आणि याच्यात काहीच नसेल तरी सुद्धा त्याला या गोष्टी मला बिलकुल आवडत नाही असं म्हणून सुद्धा वेगळा होऊन स्वतःचा अहंकार जपत असतो. मला बिलकुल ऐकणं आवडत नाही, मला बिलकुल वाचणं आवडत नाही असं सहजपणे लोक सांगतात, पण तोही अहंकार जपतात. मला हे आवडत नाही, ते आवडत नाही याचाही लोकांना अहंकार असतो. ते अहंकाराने सांगतात मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला जर कोणी बोललं तर त्याला मी बोलल्याशिवाय राहत नाही, असा सुद्धा अहंकार माणसं जपून ठेवतात. चांगल्या गोष्टीचा अभिमान असणं एक आपण मान्य करू, पण दुर्गुणाचा सुद्धा अहंकार माणसाला असतो. म्हणून सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटते गुण, मोठे पाप करंटपण चुके नाकी. मग सगळ्यात मोठा दुर्गुण आहे तो माझ्यामध्ये कोणता दोष आहे हे मला कळलं पाहिजे आणि ते काढण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असलं पाहिजे. आत्मनिवेदन पाहिजे, म्हणजे आपल्याला कळू लागते. आत्मनिरीक्षण हवं, मग आत्मपरीक्षण होतं आणि आत्मपरीक्षण असल्याशिवाय आत्मनिवेदन होऊ शकत नाही. आणि आत्मनिवेदन झाल्याशिवाय आत्मपरिवर्तन होत नाही. मग माणसात बदल होतो, पण त्यासाठी त्याला साधना करावी लागते. काही दिवस, काही वर्षापर्यंत आपल्या त्या स्वभावाला मुरड घालावी लागते. केस आपले सरळ आहेत, त्याला कुरळ करायचं आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे उपचार सांगितले जातात. लोखंडाची सळी घ्यायची आणि तापवायची आणि त्याला ते केस गुंडाळायचे, ठेवायचे, थोडा वेळ नंतर काढायचे, मग ती बट जी आहे ती बरोबर कुरळी राहते बघा.
केस तसेच राहतात. मग सरळ असलेला केस जर कुरळा होऊ शकतो, तर माणसामधल्या मनातल्या बाबतीतही तसंच आहे. त्याला तशा प्रकारे वळण द्यावं लागेल. मी प्रयत्न केला तर प्रयत्नाने मला माझा स्वभाव बदलता येतो, पण त्यासाठी बदलण्याची इच्छा माझी मनापासून पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याचं सातत्य पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तरुण वयात संत साहित्याचं वाचन करा म्हटलं. तर त्यांना वाटतं हे 60 नंतरच विषय आहे, आता नाही, 60 नंतरच करावं, असा काही लोकांचा समज आहे. काही लोकांना ऐकू येत नाही, काही लोकांना नंतर दिसत नाही. 60 म्हणजे काय, आपलं अर्ध आयुष्य त्याच्या इकडं निघून गेलं, चांगलं बोलण्यात, खेळण्यात, फिरण्यात निघून गेलं. आणि जे काही आपल्याला शिकायचं आहे, अध्यात्माचं काही वाचायचं, ते राहूनच गेलं. मग 60 नंतर, मग त्यावेळी एकतर ऐकू येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, मग अध्यात्माकडे वळतात. म्हणून भगवंत म्हणतात, कोणता दिवस निघेल ज्या दिवशी आम्हाला त्याच्या वाचनाची इच्छा होईल. कारण मन हे तयार करायचं असेल तर मन हे अगदी सुरुवातीला आधी याचा अर्थ 12 वर्षांपासून सुरुवात केली पाहिजे. कारण की 12 वर्षांचा एक तप आहे. पहिल्या 12 वर्षामध्ये आपण गुरु अध्ययन आहे, पण 13व्या वर्षापासून चांगल्या गोष्टी श्रवण करणे, कारण त्यात मनबुद्धी चित्ताला थोडा विकास झालेला असतो. आणि म्हणून 12 वर्षानंतर मात्र चांगले ऐकणं. आपण मुलांना संस्कार वर्गाला पाठवतो, काय करतो, संस्कार वर्गाला पाठवून त्याला त्याच्या मुलांच्या मनाला आपण चांगली आहुती देतो. आज काय अवस्था झाली आहे मुलांची हो. या मोबाईलने तर एवढी मुलं बिघडलेली आहेत की त्यांना समोरचं काहीच दिसत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपेत जरी अचानक जाग आली तरी माणूस पहिला मोबाईल पाहतो. काय गरज आहे सारखं मोबाईल बघायची. मग समर्थ म्हणतात आहे की समर्थाने सांगितलंय, हातात मोबाईल आहे, डोळ्यासमोर. आज काय अवस्था आहे मुलांची, हातात मोबाईल आहे, डोळ्यासमोर टीव्ही आहे आणि कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, नुसतं करमणूक आहे, मनाला कुठलं तरी भटकवणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. त्या मनाला सांगितलंय, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. त्या मनाला जिथे तिथे समर्थ सांगतात आहेत की तुम्ही तुमच्या मनाला तयार करा. इथे मन कसं झालंय, प्रत्येकाचं मन अहंकारी झालंय. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. सगळेजण आम्ही थोर आहे असं म्हणतात, अवघे म्हणती आम्ही चतुर. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आपुल्याला स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. मग आपुल्याला स्वाभिमाने म्हणजे असा विचार करून कोणी स्वतःला लहान म्हणून घेत नाही. पण जाणते लोक आहेत ते कल्पनाने सगळं काही जाणतात. आपल्या स्वाभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात, पण विवेकाने ते सगळं नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून म्हटलंय समर्थाने, आपल्या स्वाभिमाने सगळ्या गोष्टी तुम्ही विवेकाने पहा. तुम्ही जरी कुणी स्वतःला हुशार म्हणत असाल, तुम्ही सुंदर म्हणत असाल, स्वतःला थोर म्हणत असाल, पण जाणते लोक विवेकाचा आधार घेऊन समोरच्या माणसाची परीक्षा करतात. आणि म्हणून त्यासाठी ओळखण्यासाठी तशा प्रकारची गुणवत्ता, तशा प्रकारचा विवेक त्या ऐकणाऱ्यामध्ये आणि समोरच्यामध्ये असतो, दुसरं नाही ओळखू शकत. जे कोणी ज्ञानी आहे तेच ते ओळखू शकणार आहे, दुसऱ्याला ते ओळखायला जमणार नाही, त्याला ते ओळखता येणारच नाही. जो ज्ञानी आहे त्याला ते जमणार आहे. आणि म्हणून म्हटले आहे समर्थाने, लटिक्याचा स्वाभिमाने घेणे, लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. म्हणजे खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याचा सरस्वी त्याग करायचा, सत्य अवघेच सोडणे, ही तर चक्क काय आहे, मूर्खपणाची लक्षणं आहे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐशी. म्हणजे ती मूर्खपणाची सगळी काय आहे, ती लक्षणं आहे. समर्थ म्हणतात ते मूर्खपणाचं लक्षण आहे. कुठलं तर असत्याचा अभिमान घेणं, असत्याचा अभिमान धरू नये, असत्याची सांडी करावी. काय म्हणतात समर्थ, असत्याची काय करावी, सांडी करावी.
इथे काय म्हणतात, लटक्याचा अभिमान घेणे. लटका म्हणजे असत्य, खोटं. खोट्याचा काय अभिमान घ्यायचा. जो खोट्याचा अभिमान घेतो त्या माणसाचं जीवन कसं आहे, व्यर्थ जातं. हे मूर्खपणाचं लक्षण आहे की जो असत्य आपलंसं करतो. आणि म्हणून सत्याची कास धरावी. काय म्हटलंय, सत्याची कास धरावी. शेवटी विजय कोणाचा आहे, सत्याचाच आहे. जिथं सत्य आहे तिथं भगवंत आहे. सत्य एक ना एक दिवस वर येणार आहे. ते कधीही लपून राहणार नाही. जिकडे सत्य आहे तिकडे भगवंत आहे. जिथं असत्य आहे तिथं भगवंत कसा राहील. असत्याकडे भगवंत नाहीच आहे. सत्य आहे. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. कधीतरी सत्य वरती येणार, कधीतरी सत्याचा विजय होणार, पण सत्यच जिंकणार. जो सत्याचा अभिमान घेतो तो निराभिमानी असतो. आणि न्याय आणि अन्याय कदापि एक नव्हेत. कदापिही एक नव्हेत. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. न्याय म्हणजे शाश्वत आहे आणि अन्याय म्हणजे अशाश्वत आहे. बाष्कळ आणि नेमस्त यांना एक कसं म्हणता येईल. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने पुढे, सत्याचा जो अभिमान साभिमान. काय म्हटलंय, सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान. न्याय अन्याय समान कदापि नव्हे. म्हणजे न्याय अन्याय समान, सत्याचा जो अभिमान, म्हणून सत्याचा अभिमान करा. आणि जो सत्याचा अभिमान आहे त्यालाच निराभिमान असा शब्द आहे. आता निराभिमान म्हणजेच काय, अभिमान नसणे. आणि म्हणून म्हणतो आम्ही आमचा स्वाभिमान आहे. स्वाभिमान म्हणजे काय, माझ्याजवळ जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणांचा असलेला स्वाभिमान म्हणजेच निराभिमान. इतरांचे चांगले गुण दिसतात आहे त्याचा माणसाने पूजक व्हावं. म्हणून चांगल्याचं पूजक होण्यासाठी आम्हाला सुद्धा चांगले गुण अंगीकारावे लागतील. आणि म्हणून म्हटलंय पुढे, न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. मग न्याय म्हणजे काय आहे, ते शाश्वत आहे आणि अन्याय म्हणजे अशाश्वत आहे. बाष्कळ आणि नेमस्त यांना एक कसं म्हणता येईल. न्याय आणि अन्याय सारखाच आहे का हो, नाही. बाष्कळ आणि नेमस्त सारखाच आहे का, नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, दोन्हींची मिसळ करू नका. जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करा. जो चांगल्याचा स्वीकार करतो तोच मनुष्य चांगला होतो. जसं आपण बाजारात जातो, बटाटे कांदे निवडतो, भाजीपाला आणतो, ते घेताना चांगलं पाहूनच घेतो की खराबवालं घेतो, नाही. ते चांगलं, त्याला कीड लागलेली आहे का, ते खराब झालेलं आहे का, ते किंवा ते अर्ध म्हणजे त्याच्यातून काही निघतंय का, मऊ झालेलं आहे का, सगळं त्याची पारख होते. जरी टोमॅटो घ्यायचे असले तरी पारख होते, नारळ घ्यायचा असला तरी पारख होते, आणि अजून ज्वारी बाजरी घ्यायची असेल तरी पारख होते. म्हणजे समर्थ म्हणतात सगळ्याची पारख केली जाते. मग प्रत्येक बाजारातली गोष्ट आम्ही पाहून घेतो. तसा सुद्धा समर्थ म्हणतात तसा आपल्याकडे काय आहे, अतिशय समर्थ म्हणतात तसा सुद्धा विचार हा सुद्धा अतिशय चांगला पाहून घ्या. विचार चांगले पाहून घेतो का, चल हा विचार बरोबर नाही, हा विचार घाणेरडा आहे, किंवा हा विचार चांगला नाही, हा विचार चांगला, चल तू बाजूला हो, तू बाजूला ये, तू ये असं करतो का. मग विचाराच्या बाबतीत आपण तसं का करत नाही. सगळे विचार आपण आपल्या मनात साठवून ठेवतो, हे अत्यंत चुकीचं आहे. जसं आपण भाजीपाला निवडून घेतो तसं आपण विचार का निवडून घेत नाही. तसं विचार पण निवडून घेता आले पाहिजे, चांगलं पाहून घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि तो आपल्यामध्ये रुजू करावा, तो मनामध्ये रुजवावा आणि त्या मनाला सांगावं हे तुझं खाद्य आहे. म्हणून अशा प्रकारे आमच्या मनाला उत्तम खाद्य देणं म्हणजे समर्थ म्हणतात आहे की विचारांना उत्तम खाद्य देणं. मनाला उत्तम खाद्य द्या, हे सज्जनतेचं लक्षण आहे. वाईट वृत्ती ऐकू नका, चांगले असेल ते स्वीकारा, चांगलं आहे त्याला धरून चाला, चांगल्याला धरून चालता आलं पाहिजे. जे समर्थ म्हणतात जे खोटं आहे त्याच्या मागे लागण्यापेक्षा चांगली वृत्ती धरा, त्यामुळे आपलं खरं चांगलं होणार आहे. आपलं हित आहे, नाहीतर अहित हे निश्चित आहे. म्हणून समर्थ म्हणतात, एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळवून जाती, एकांची प्रगट महंती, एकाची कानकोंडी. आचार विचारे विन, जे जे करणे तो सीन, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. मग एक उघड भाग्य भोगिती म्हणजे एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो, एक तस्कर पळवून जाती, तर दुसरा कसा आहे, एखादा चोरी करून पळून जातो,
एकांची प्रगट महंती एकाची कानकोंडी. मग एकाचा मोठेपणा प्रगट असतो तर एखाद्याचा काय मिंदेपणा प्रगट असतो. एकाची कानकोंडी. आचार विचारे विन जे जे करणे तो तो सीन धूर्त आणि विचक्षण त्याची शोधावे. आचार आणि विचाराने करता आलं पाहिजे. विवेकाने ते सगळ्या गोष्टी सोडवता आल्या पाहिजे. विवेकाने आपल्याला वागता आलं पाहिजे. उत्तम आचार विचाराशिवाय जे जे काही करावं ते उगीच क्षीण आहे. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचा शोध घ्यावा. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तची आळीले. धूर्तापासी काही न चले बाजाऱ्यांचे. या कारणे मुख्य तयासी करावे सख्य येणे करिता असंख्य बाजारी मिळती. या कारणे काय आहे मुख्य म्हणजे या कारणे जो कोणी मुख्य असतील श्रेष्ठ असतील त्यांच्याशी सख्य करावं. जे मुख्य आहेत जे सख्य आहेत त्यांच्याशी सख्य करावं. आणि असंख्य येणे करिता असंख्य बाजारी मिळती म्हणजे त्यांच्याशी सख्य करावं. आणि असं केल्याने असंख्य बाजार भुंगे भोवती जमतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय धूर्तासी धूर्तची आवडे. धूर्तीच पवाडे उगेची हिंडती वेडे कार्ये विण. धूर्तासी धूर्तपण कळले तेने मनास मन मिळाले. परी ते हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्वे. काय सांगितलंय? समर्थ म्हणतात की हुशार माणसाला धूर्त म्हणजे हुशार. धूर्तासी धूर्तची आवडे. हुशार माणसाला हुशार चतुर माणूसच आवडतो. धूर्तीच पवाडे. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. उगेचे हिंडती वेडे कार्ये विन. वेडे लोक असतात ते काही काम न करता उगीच भटकत असतात. आणि म्हणून म्हटलंय धूर्तासी धूर्तची आवडे. म्हणून हुशार माणसाला हुशार माणसंच आवडतात बघा. म्हणजे धूर्तीचं पवाडे उगेची हिंडती वेडे कार्ये विन. जे शहाणपणाची लोकांमध्ये दाद मिळते. वेडे लोक असतात ते काय करतात काही न काम करता उगीच भटकत बसतात. उगाच मोठ्या गोष्टी मारत राहणार मोठं सांगत राहणार पण हातून काही मात्र होत नाही. नुसतं तोंडाची हजर जबाबे बाकी काही त्यांना जमत नाही. आणि म्हणून म्हटलंय धूर्तासी धूर्तपणा कळले नाही धूर्तासी धूर्तची आवडे. आणि पुढे दिलंय धूर्तासी धूर्तपणे कळले तेने मनास मन मिळाले. परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्व. मग चतुर माणसाला चतुरपणाची पारख असते. धूर्तासी धूर्तपणा कळले. जो चतुर आहे त्याला चतुरता कळणार आहे. तेने मनास मन मिळाले आणि त्यामुळे काय झालं त्यांची मने मिळतात. धूर्तासी धूर्तपणा कळले. मग धूर्ताला धूर्त कळलं तर म्हणजे हुशाराला हुशार कळतो. चतुर माणसाला चतुरपणाची पारख होते आणि त्यामुळे त्यांची मनं मिळाली जातात. परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्व. पण हे सगळं काही गुप्त रूपाने केलं पाहिजे. सगळ्यांना उघड करायची काही गरज नाही. समर्थांचे राखता मन तेथे येती उदंड जन आणि सज्जन आजर्व करीती. ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी बोधावी नीती न्याये वाट रोधावी पाषांडाची. मग काय म्हटलंय समर्थांचे राखता मन. मोठ्या माणसाचे मन राखले तेथे येती उदंड जन. त्याला प्रसन्न करून घेतलं की तेथे काय होतात असंख्य लोक एकत्र येतात. जन आणि सज्जन आजर्व करीती. सज्जन माणसं आणि सामान्य लोकही काय करतात आजर्व करतात. आणि म्हणून पुढे दिलंय ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी बोधावी नीती न्याये वाट रोधावी पाषांडाची. ओळखीने ओळखी साधावी म्हणजे ओळखीने ओळखी वाढवाव्यात. आणि पुढे म्हटलं आहे बुद्धीने बुद्धी बोधावी. आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा. नीती न्याये वाट रोधावी पाषांड्याची म्हणजे नीती न्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न आपण करावा. जे पाखंडी आहे त्यांच्या मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे. आणि म्हणून पुढे दिलंय वेश धरावा बावळा. वेश साधा असला तरी चालेल म्हणून म्हटलंय उच्च काय ते राहणी साधी राहणी उच्च विचारसरणी आपली पाहिजे. म्हणून म्हटलं इथं बघा वेश धरावा बावळा तरी अंतरी असाव्या नाना कळा सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. वेश कसा असावा साधा सुधा सरळ असा वेश असावा. वेश साधा सुधा धरावा
वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा. पण समर्थ म्हणतात वेश धरावा बावळा, वेश साधा सुद्धा असावा, परंतु अंतरी असाव्या नाना कळा. पण अंतरी आम्ही अनेक कळा असाव्यात. सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये व सर्व लोकांचं प्रेम जतन करावं. त्यात अंतराय पडू देऊ नये, त्यात अंतर पडू देऊ नये. निस्पृह आणि नित्यनूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. निस्पृह आणि नित्यनूतन. निस्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभव पूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत असते असा जाणता सज्जन या जगात कसा आहे? दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. नाना विषयांच्या पाठांतराने युक्त सर्वांच्या अंतःकरणास निवविणारा असून तो चंचळपणे सर्वत्र संचार करीत असतो. एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. तो जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच काय होईल? नष्ट होईल. आणि म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी. भेट भेटो उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. मग वरच्यावर भेटून त्यांना आपलंसं करावं हीच चातुर्याची लक्षणं आहेत. आणि उत्तम गुणांच्यामुळे मनुष्य मात्राला समाधान लाभते. म्हणून भेट भेटी उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.